मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अमरावती जिल्ह्यात प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये सकाळपासून शेकडो हजारो बहिणी धाव घेत आहेत. मात्र अनेक बहिणींचे अर्ज वेळेअभावी नमूद होत नसल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसून येत आहेत. अशात मात्र सर्व बहिणींनो, आता आपल्याला ऑनलाईन अर्ज सुद्धा आपण करू शकता. या योजनेचा लाभ सुद्धा आपण घेऊ शकता. या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याकडे आपण एक वेळा लक्ष देऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित होताच राज्यात शेकडो हजारो बहिणी आपापल्या जवळील सेतू केंद्रात दाखल होऊन अर्ज करीत आहे. यात अमरावती जिल्ह्यात तर गेल्या 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. हीच गर्दी पाहता प्रशासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आता सर्व बहिणींनी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्यावर आपण लक्ष देऊया. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता या ॲप लिंकचा आपण वापर करू शकतो. आता बघूया या ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. ॲप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. ॲपमध्ये नारी शक्तीचा प्रकार जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा किंवा अन्य पर्याय निवडावा. त्यानंतर ॲपमध्ये गेल्यावर सर्वात खाली 4 मेनू दिसतील. त्यापैकी पहिल्या मेनू नारी शक्ती दूतवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करा. फॉर्म उघडल्यावर संपूर्ण माहिती भरून घ्यावी. सोबतच माहिती भरताना जन्माचे ठिकाण, ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी. त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी. सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना आधार कार्डमध्ये आधार कार्ड अधिवास, जन्म प्रमाणपत्रमध्ये TC, जन्म प्रमाणपत्र, शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्रमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड, सोबतच हमीपत्र, बँक पासबुक, सध्याचा लाईव्ह फोटो वरील सर्व कागदपत्रे ही व्यवस्थित अपलोड करावी. त्यानंतर खाली एक्सेप्ट करावे. माहिती जतन करावर क्लिक करा. थोडा वेळ थांबा. तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल. 4 अंकी OTP टाका. फॉर्म सबमिट करा. आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल. आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करा. तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज स्कीम पेंडिंगमध्ये दिसेल. अशा प्रकारे सर्व बहिणींनो, तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता.